बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाच्या खून प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी अपहरण करून खून करण्यात आला। या प्रकरणाचे पडसाद काल सकाळपासूनच पाहायला मिळाले। राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत होती। अखेर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून 2 आरोपींना ताब्यात घेतले। केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी बीड पोलिसांनी 6 पथकं स्थापन केलेली आहेत। या पथकांकडून धाराशिव आणि बीडमध्ये शोध घेण्यात आला। अखेर या दोघांना केज तालुक्यातील तांबवा शिवारातून अटक करण्यात आलेली आहे। शनिवारी झालेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या मारहाणीशी या प्रकरणाचा संबंध आहे। दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी। पुढील 48 तासात आरोपींना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिलंय। संतोष देशमुख 4 चाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते। त्यावेळी डोणगाव टोल नाकाजवळ त्यांची गाडी अडवली गेली। 4 चाकीमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली। संतोष यांना बाहेर काढलं, त्यानंतर त्यांना मारहाण केली। संतोष देशमुख जखमी झाले होते। तिथून जबरदस्तीने त्यांना अपहरणकर्त्यांनी गाडीत बसवत केसकडे घेऊन गेले। पोलिसांनी घटनेला गांभीर्याने घेत तपास सुरू केला। काही वेळानंतर दैठणा गावच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला। सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या मामे भावाच्या तक्रारीवरून 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यांमुळे तालुक्यात परिचित होते। आपल्या कार्यकाळात मस्साजोग ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळवून दिले होते। त्यांची क्रूरपणे हत्या झाल्यानं गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते।